आज ना आम्हा दोघांनाही रात्रीच्या जेवणामध्ये जेवायचं नव्हतं. मग काय बनवायचं जेणेकरून पोटही भरेल, चवही लागेल आणि शिल्लकही काही उरणार नाही. म्हटलं चला भेळ बनवूया. इथं मी भेळ एका कढईमध्ये घेतलेली आहे छोटी आणि मिक्स करून घेतली. त्यानंतर याच्यामध्ये मी मूग डाळ टाकली. माझ्याकडे विकत आणलेली मूग डाळ आणि विकत आणलेले वाटाणे होते, ते दोन्हीही टाकून घेतले थोडे. वरून चवीनुसार थोडंसं मीठ, चाट मसाला आणि थोडीशी लाल तिखट टाकली. कारण मला हिरव्या मिरचीचं नाही तर लाल तिखटामध्ये बनवायची होती. मिक्स करून घेतलं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर नाही काकडी आणि कोथिंबीर हे सगळं टाकून पुन्हा एकदा चमच्यानं मिक्स करून घेतलं आणि वरून थोडासा लिंबाचा रस पण टाकला, जेणेकरून आंबटपणा चांगला येईल आणि चव खूप भारी लागेल. मिक्स करून 5-6 मिनटं मी झाकून ठेवलं आणि नंतर मग थोडीशी चव घेऊन बघितली. एवढी भारी भेळ झालेली, खरंच खूप भारी. ह्याच्यातला मी फक्त एक प्लेटभरच आहोंना दिली आणि बाकी सगळी भेळ मीच खाल्ली होती. कारण त्यांना जास्त काही खायचं नव्हतं आणि मला तर पोटभर खाल्ल्याशिवाय मन शांत होत नाही. खरंच खूप भारी.